नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. काल उपमुख्यमंत्री अर्थात बीडचे पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार यांचा पहिल्यांदाच दौरा पार पडला. या दौऱ्यामध्ये त्यांनी परळी वैजनाथ या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा दर्शन घेतलं, त्यानंतर रुद्राभिषेक देखील केला, महाआरती केली. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते दस्तूर खुद्द माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री, जालन्याच्या पालकमंत्री, अर्थातच विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. आपण तिघही मंदिरात बसल्याचं पाहिलं, तिघांनी रुद्राभिषेक केल्याचं पाहिलं. थोडक्यात अजितदादांचा हा परळी दौरा पार पडला. बऱ्याच दिवसांपासून शासकीय कार्यक्रमांपासून वंचित असलेले धनंजय मुंडे यावेळी ॲक्टिव्ह झालेले दिसले. प्रत्येक वेळी अजितदादांसोबत आपल्याला ते पाहायला मिळाले. पण अजितदादांचा दौरा झाला परळीचा आणि पावला मात्र येवल्याला. म्हणजे झालं असं की धनंजय मुंडे ज्यांच्यासोबत काल 19 मे रोजी अजितदादांसोबत होते, जे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्याच पक्षानं कालच्या रात्री एक माहिती बाहेर काढली आणि ही माहिती होती की छगन भुजबळ यांचा उद्या मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. मोजक्या 50 लोकांच्या उपस्थितीत हा समारंभ राजभवनामध्ये पार पडणार आहे. अर्थात यावेळी CP राधाकृष्णन यांनी छगन भुजबळ यांना आज पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि काही मोजकी माणसं यावेळी उपस्थित होती. थोडक्यात काय, माझं लाईव्हच या विषयावर आहे की मुंडेंना वाढलेलं अन्न भुजबळांच्या ताटात. याचाच अर्थ एकाचा उपवास सुरू, दुसऱ्याचा सुटला. म्हणजे काय, तर अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपद ज्या धनंजय मुंडेंना अजित पवारांना विरोध होत असतानाही द्यावंसं वाटलं आणि ते दिलं गेलं. 15 डिसेंबरला धनंजय मुंडे यांना महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री बनवण्यात आलं. 21 डिसेंबरला त्यांनी कार्यभार देखील स्वीकारला. पण नंतर अवघ्या 73 दिवसांमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि या मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. म्हणजेच ज्या धनंजय मुंडेंनी काल परळीमध्ये परळी वैजनाथाला रुद्राभिषेक केला, अजितदादांसोबत बसून महाआरती केली, त्या धनंजय मुंडेंना परळी वैजनाथ न पावता तो पावला येवल्यातल्या येवला लासलगाव या विधानसभा मतदारसंघाचे आमदार छगन भुजबळ यांना. थोडक्यात एकेकाळी जे खातं, जे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यात आलं, तेच त्यांच्याकडून काढून घेऊन आता छगन भुजबळांना देण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राष्ट्रवादीचा जर आपण कोटा पाहिला तर त्यामध्ये राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट, 1 राज्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद. आता यातलं एक पद रिकामं झालं होतं कॅबिनेट मंत्रीपदाचं, ते म्हणजेच धनंजय मुंडेंचं. ज्यावेळी धनंजय मुंडे हे राजीनामा दिला यांनी, त्याच वेळी छगन भुजबळ यांची वर्णी लागणार अशी शक्यता निर्माण झाली. पण या सगळ्यांच्या आधीचा जर विचार केला तर छगन भुजबळ यांनाच
मंत्रिमंडळ विस्तारातून डावलण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समाविष्टच करून घेतलं गेलं नव्हतं. त्यामुळे ते नाराज झाले होते. अजित पवारांच्या विरोधात त्यांनी बिनधास्तपणे उघडपणे टीका करायला सुरुवात केली होती. जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं स्वतः छगन भुजबळ म्हणत होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आणि उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली. त्यावेळी फडणवीसांनी त्यांना सल्ला दिला होता की संयम बाळगा, आणि त्याच संयमाचं फळ छगन भुजबळांना मिळालं. म्हणजे अजितदादांचा दौरा झाला धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात, आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद आता मिळणार छगन भुजबळांना. थोडक्यात काय, छगन भुजबळ आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले सर्वात ज्येष्ठ, वयानं ज्येष्ठ मंत्री बनले. त्यांचं वय आहे 77 वर्षे. याच्या आधी गणेश नाईक हे 74 वर्षांचे आहेत आणि त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. पण आता सर्वात ज्येष्ठ मंत्री ठरले ते छगन भुजबळ. एकंदरीतच छगन भुजबळ यांना 5 महिने या मंत्रिपदापासून दूर राहावं लागलं. 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. आता छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची कारणं काय असावीत हा देखील विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मुळातच छगन भुजबळ एकतर ज्येष्ठ नेते, अनुभवी नेते. सुरुवातीला लोकसभेला तिकीट देण्यात येईल. तुम्हाला ऑलरेडी अमित शहा यांनीच सांगितलेलं आहे की छगन भुजबळांना लोकसभेचं तिकीट द्यावं म्हणून आम्ही काय करणार असं प्रफुल्ल पटेल, अजित पवार म्हणत होते. पण त्या ठिकाणी नाशिकची जागा एकनाथ शिंदेची शिवसेना घेण्यासाठी अडून बसली होती, कारण की ती त्यांनीच लढवली होती आणि जिंकली होती शिवसेनेनं. त्यामुळे त्या ठिकाणी ती जागा शिवसेनेला सुटली. त्यामुळे लोकसभेचं तिकीट छगन भुजबळांना मिळालं नाही. दरम्यानच्या काळात राज्यसभेची चर्चा झाली. आता या राज्यसभेवर जाण्यासाठी पहिल्यांदा छगन भुजबळ इच्छुक होते, पण नंतर ती देखील राज्यसभेची जागा दुसऱ्यांनाच देण्यात आली. आता राज्यसभेची पण जागा गेली, लोकसभेची पण जागा गेली. आता विधानसभा लढवा म्हणून विधानसभा लढवायला सांगितलं. मग छगन भुजबळांनी नेहमीप्रमाणे येवला लासलगाव या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवली. आता ही निवडणूक लढवल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आठवत असेल, खरा म्हणजे वाद सुरू होता मराठा आणि ओबीसीचा. यावेळी छगन भुजबळ खूप आक्रमक देखील झाले होते. अनेक मोठमोठ्या ओबीसींच्या सभांना ते हजेरी लावत होते, भाषणं करत होते, शेरोशायरी करत होते. मनोज जरांगे वर्सेस छगन भुजबळ असं वातावरण महाराष्ट्रात पाहायला मिळालं होतं. मनोज जरांगे म्हणाले, कसे निवडून येतो बघतोच. छगन भुजबळांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. निवडणूक झाली, निकाल लागला आणि त्यांनी शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. छगन भुजबळांना 1,34,154 मतं पडली, तर माणिकरावांना 1,08,002 मतं पडली. त्यामुळे छगन भुजबळांचा 26,152 मतांनी विजय झाला. भरे मताधिक्य घटलं असलं तरी छगन भुजबळ निवडून आले. त्यामुळे आता निवडून आल्यानंतर सुद्धा छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही. त्यामुळं आधीच एक तर राष्ट्रवादीची 2 शकलं झाली, त्यात 2 गट पडले. राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट. आता राष्ट्रवादी अजित पवार गटातला उपगट छगन भुजबळांचा हा पूर्णपणे नाराज झाला. निदर्शनं झाली, आंदोलनं झाली, अजित पवारांविरोधात घोषणा झाल्या. पण तरी देखील छगन भुजबळांनी संयम राखला, पक्ष सोडला नाही आणि आपली भूमिका ते निभावत राहिले. भले नागपूर अधिवेशनातून ते रिटर्न फिरले वगैरे, बरंच काय. पण एवढं सगळं होऊन याच दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण 9 डिसेंबरला घडलं आणि तिथून धनंजय मुंडेंचे पूर्णपणे वासे फिरले
आणि आता कुठेतरी छगन भुजबळांची वर्णी लागेल का अशी शक्यता निर्माण झाली. तिकडे धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलं जाऊ नये यासाठी महाराष्ट्रातून विरोधकांचा सूर उभा राहिला. तरी देखील राष्ट्रवादीनं धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं. आता हे मंत्रिपद दिल्यानंतर देखील या धनंजय मुंडेंविरुद्धचा रोष वाढतच गेला. कारण त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात आलं. नंतर तो मुख्य आरोपी देखील बनला. आता मात्र जनरेटा इतका वाढला, जनआक्रोश वाढला की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, त्यांचा राजीनामा घ्या. तरी देखील अजित पवार अशीच उडवाउडवीची उत्तर देत राहिले. देवेंद्र फडणवीस म्हणायचे की अजित पवारांची अधिकृत भूमिका तीच आमची भूमिका. शेवटी देवेंद्र फडणवीसांनीच जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार होतं 3 मार्चला, त्याच्या आधीच क्लिअर केलं, धनंजय मुंडेंना स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. धनंजय मुंडेंनी आपला पीए पाठवून वैयक्तिक कारणास्तव मी राजीनामा देतोय म्हणून सांगितलं. अर्थात त्या पत्रामध्ये कुठेही नैतिकता हा शब्द नव्हता. नैतिकता हा शब्द राष्ट्रवादी पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात होता, एकदा दोनदा नव्हे तर 3दा. धनंजय मुंडेंनी आपलं वैयक्तिक कारण आजाराचं सांगितलं आणि त्या जोडीला मग संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो बघून मन विवळलं असं म्हटलं. अर्थात एवढं सगळं घडल्यानंतर 73 दिवसांनी धनंजय मुंडेंना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. म्हणजेच काय, धनंजय मुंडे जे आधी पालकमंत्री होते ते पालकमंत्रीपद पण गेलं, मंत्रिपद पण गेलं. आता नंतर ते बराच काळ आजारी पडले. ना राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना ते हजेरी लावायचे पक्षाच्या, ना शासकीय कुठल्या कार्यक्रमांना हजेरी लावायचे. पण काल बीडचा दौरा जेव्हा अजित पवारांचा डिक्लेअर झाला त्याच्या आधी 2-3 दिवस आणि जेव्हा ते गेले तेव्हापासून धनंजय मुंडे काळा गॉगल घालून ऍक्टिव्ह दिसले त्या अजित पवारांसोबत प्रत्येक कार्यक्रमामध्ये. अगदी परळी वैजनाथाला रुद्राभिषेक घालताना सुद्धा अजित पवार धनंजय मुंडेंच्या मांडीला मांडी लावून बसले होते. आता धनंजय मुंडेंची परळी वैजनाथाला हीच इच्छा असेल, हीच मागणी असेल, हीच विनंती असेल की बाबा काही करून मला माझं मंत्रिपद मिळावं. पण कुठं माहित होतं की त्याच रात्री अजितदादांच्या पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे एक वेगळाच प्रसिद्धी पत्रकातून माहिती बाहेर काढणार आहेत आणि ती माहिती होती छगन भुजबळ यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. कारण राष्ट्रवादीच्या कोट्यातली एक जागा शिल्लक होती. आता ते वर्तुळ पूर्ण झालं, सगळ्या जागा भरून निघाल्या. त्यामुळं आता भविष्यात लवकर निदान धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळात कमबॅक होईल असं काही वाटत नाही. त्यांचा रिचार्ज संपला, त्यामुळे आता इनकमिंग होणं मंत्रिमंडळामध्ये शक्य नाहीये. एकंदरीतच काय तर छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली. आता त्यांना कोणतं खातं दिलं जाणार वगैरे ज्या काही चर्चा चालू आहेत, मुळातच एक खातं ऑलरेडी रिक्त आहे. मग कशाला इकडचं खातं काढून त्याला द्या, त्याचं खातं काढून ह्याला द्या, हे शक्यच नाहीये. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपद हे आता छगन भुजबळांना मिळणार हे जवळपास निश्चित झालंय. कारण छगन भुजबळ यांना ऑलरेडी हे खातं सांभाळण्याचा आधीपासूनचाच अनुभव आहे. छगन भुजबळांनी आधी हे खातं ऑलरेडी सांभाळलेलं आहे आणि तो अनुभव आहे 3 वर्षे 324 दिवस, म्हणजे जवळपास 4 वर्ष त्यांनी हे खातं सांभाळलेलं आहे. त्यामुळं छगन भुजबळांना हे जर खातं मिळालं तर काही प्रश्नच येत नाही. आता यामुळं झालंय असं की नाशिक मधल्या ज्या मंत्र्यांना जी मंत्रिपद नेत्यांना मंत्रिपद मिळाली त्याची संख्या झाली आहे 4 आणि 4 कॅबिनेट मंत्री आता एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत. यामध्ये दादा भुसे शिवसेनेचे हे जर एकटे सोडले तर उरलेले 3ही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आहेत. दादा भुसेंकडे शालेय शिक्षण मंत्रिपद आहे, नरहरी झिरवळांकडे अन्न आणि औषध प्रशासन मंत्रिपद आहे, माणिकराव कोकाटेंकडे कृषी मंत्रिपद आहे
आणि आता छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. एकंदरीतच काय तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि बाकीची मोजकी माणसं राजभवनात 50 धरून हा पद आणि गोपनीयतेचा शपथेचा भाग पार पडला आणि छगन भुजबळांची आज मंत्रिमंडळात वर्णी लागली. आता हे मंत्रिपद कसं मिळालं हा प्रश्न पहिल्यांदा पडला. म्हणजेच काय, थोडक्यात मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात झाली पण स्थान छगन भुजबळांना मिळालं नाही. आता ज्येष्ठ मंत्री असून सुद्धा डावललं, त्यामुळे नाराज झाले. अधूनमधून अजित पवारांवरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन आपली नाराजी व्यक्त केली. पण आता धनंजय मुंडे 4 मार्च पासून जेव्हा या मंत्रिपदावरून पायउतार झाले तेव्हापासून हे पद रिक्त होतं. काही दिवस मुख्यमंत्र्यांनी सांभाळलं, नंतर ते अजित पवारांकडे गेलं. अजित पवार अतिरिक्त कार्यभार त्याचा सांभाळत होते. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीतला भुजबळांचा गट नाराज झाल्यावर प्रश्न पडला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ घातलेल्या आहेत आणि छगन भुजबळ तर ओबीसीचे मोठे नेते आहेत, त्यांना नाराज करून चालणार नाही. त्याचा परिणाम पक्षाला भोगावा लागू शकतो. शिवाय छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळं 7 दिवसांपूर्वीच छगन भुजबळांना ही माहिती मिळाली की निर्णय झालाय, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजित पवारांनी मिळून घेतलाय की तुम्हाला मंत्रिपद दिलं जाणार आहे. मुळातच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे बॅकफूटवर गेले. त्यांच्या निकटवर्ती असं म्हणजे वाल्मिक कराडचं मुख्य आरोपी म्हणून नाव या खटल्यात आलं. आता खटल्याची सुनावणी देखील चालू आहे. त्यामुळं एवढं करूनही धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेतलं जात नव्हतं. शेवटी मुख्यमंत्र्यांना एका कार्यक्रमात डिक्लेअर करावं लागलं की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे, राईट हँड आहे, असा शब्द होता मुख्यमंत्र्यांचा. आणि गेली अनेक वर्ष तो त्यांचं राजकारण सांभाळत होता, म्हणून आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. आता मुळातच पुन्हा मंत्रिमंडळात कमबॅक करण्यासाठी धनंजय मुंडेंची शक्यता जवळपास संपलेली आहे. कारण त्याला कारण 3 आहेत. पहिलं संतोष देशमुख हत्या प्रकरण कारण झालं. दुसरं करुणा मुंडे प्रकरण. करुणा मुंडे यांनी मीच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असा कोर्टात दावा केला आणि पोटगीसाठी त्या ठिकाणी याचिका दाखल केली. तो माझगाव कोर्टातला खटला करुणा मुंडे जिंकल्या. त्यांना पोटगी देण्याचे आदेश धनंजय मुंडेंना देण्यात आले. आता करुणा मुंडेंनी धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत खोटं शपथपत्र दाखल केल्याची तक्रार केलेली आहे, तशी याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे भविष्यात धनंजय मुंडे यांची आमदारकी जाण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळं त्यांची मंत्रिमंडळात प्रवेश करण्याची दारं बंद करण्यात आली. आणि पुढं म्हणजे तिसरं कारण, मुंडेंमुळं पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचं एकंदरीत लक्षात आलं. सोमवारी बीड जिल्हा दौरा झाला अजितदादांचा. ऍक्टिव्ह दिसले धनंजय मुंडे, पण आज कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेताना दिसले छगन भुजबळ. भविष्यात कदाचित धनंजय मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता असेल, तसा शब्द देखील त्यांना मिळाला असावा. आता एकंदरीत या प्रकरणामध्ये कुणी स्वागत केलं, कुणी टीका केली, या संदर्भात देखील आपण चर्चा करू. लक्ष्मण हाके ओबीसीचे नेते, यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांनी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं, हे चांगलंच झालं. नाहीतर ओबीसीचा चेहरा डावलल्यानं त्यांना त्यांच्या पक्षाला फटका बसला असता, हे अजितदादांनी ओळखलं. निवडणुकांमध्ये ओबीसीचं 27% आरक्षण टिकवण्याचं आव्हान ओबीसीच्या चळवळीसमोर आहे आणि आता छगन भुजबळ मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानं त्याला बळ मिळेल, असं देखील लक्ष्मण हाके म्हणाले. मनोज जरांगे जे मराठा आंदोलक आहेत, ते तर छगन भुजबळ त्यांचा 36 चाकडा आपण बघत आलेलो आहोत. या ठिकाणी मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, छगन भुजबळ मंत्रिमंडळात सामील झाले म्हणून त्याच्याने आम्हाला काय फरक पडणार नाही,
पण अजित पवार नेहमी जातीयवादी लोक पोसण्याचं काम करतात. त्यांनी फार मोठी चूक केलेली आहे आणि याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. निवडणुका जवळ आल्यानं भुजबळांना आता आनंद झाला असेल, पण त्यांना चॉकलेट दिलं गेलंय, पण त्यांच्या आनंदावर लवकरच विरजण पडेल. छगन भुजबळांना मंत्रिपद देणं हा फडणवीसांचा डाव आहे. मराठ्यांना संपवण्याचा त्यांनी विडाच उचललाय. फडणवीसांना एकनाथ शिंदेंनी प्रवाहात आणलं, पण त्या माणसाला त्यांनी क्रॉस करून टाकलं. काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस, अशी जहरी टीका या ठिकाणी मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर केली आहे. त्यानंतर अंजली दमानी. आता अंजली दमानी आणि छगन भुजबळ यांचं हार्डवेअर आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहे की अनेक भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्यांचे आरोप अंजली दमानी यांनी छगन भुजबळांबद्दल काढले होते. त्यांनी तर स्पष्टच म्हटलं, आणखी एक ईडी भूषण मंत्री मंत्रिमंडळात सामील झाला. आणि त्यांनी एक्स अकाउंटवर फडणवीसांवर निशाणा देखील साधला. काय म्हणाले त्या? वा फडणवीस वा, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार. जनता अशीच भरडली जाणार का? की आम्ही भ्रष्टाचार विरोधी लढा देणाऱ्यांना संदेश द्यायचा आहे की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही. असा काय नाईलाज आहे? सभ्य माणसं मिळत नाहीत का राजकारणात? आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेलमध्ये गेले होते तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा, तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत किळस वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाची. खालील घोषणा आठवतायत. भ्रष्टाचारियों पर कार्रवाई के लिए अब की बार 400 पार. भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के खड़े कदम, बड़े कदम. हा आहे का तो बडा कदम? ही ती कारवाई. आता हे सगळं झालं छगन भुजबळांवर टीका करणाऱ्यांचं. आता असे काही नेते पाहूयात जे एकेकाळी त्यांच्यासोबत काम करत होते. अर्थात यामध्ये नाव घेता येईल जयंत पाटलांचं. जयंत पाटलांनी आणखी एक वेगळाच प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, मला आनंद वाटला मंत्रिमंडळात असा अनुभवी नेता आला वगैरे, छान आहे. पण आता एकतर नाशिक जिल्ह्याच्याच मंत्रिपदावरून, पालकमंत्रीपदावरून वाद सुरू आहे. त्या ठिकाणी आता कुंभमेळा पण येऊ घातलेला आहे. त्या ठिकाणी आधीच दादा भुसे यांना मंत्रिपद, पालकमंत्रीपद द्यायचं किंवा गिरीश महाजन याच्यावरनं सगळा गोंधळ झाला होता. अर्थात यातून आता मार्ग काढावा लागेल आणि मुळातच या ठिकाणी आता छगन भुजबळांची एंट्री झालेली आहे. त्यामुळं नाशिकचे पालकमंत्री, ज्येष्ठ नेते म्हणून छगन भुजबळ होतील की काय हे पाहावं लागेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता छगन भुजबळ यांचे विरोधक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, ज्यांना आधी कृषी मंत्री मिळालं, आधीच कृषी मंत्रीपद मिळालं होतं, त्यामुळे ते खूपच खुश होते वगैरे. पण त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मुळातच याचा सर्वांनाच फायदा होईल, पक्षाला पण आणि सगळ्यांना. पण छगन भुजबळ हे उतावीळपणा त्यांनी करायला नको होता. अजितदादा सगळ्यांनाच न्याय देतात, फक्त वाट पाहावी लागते. जहा नाही चैना वहा नाही रहना असं छगन भुजबळ म्हणाले होते. ते उतावीळपणाचं वक्तव्य त्यांनी करायला नको होतं असं देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आणि त्यांना चिमटा काढला. आता एवढं सगळं झाल्यानंतर फडणवीसांची याच्यावर प्रतिक्रिया काय होती? देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुळातच ओबीसीचा आवाज म्हणून देशभरात छगन भुजबळ यांची ओळख आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत. आणि अंजली दमानी यांनी जी टीका केली त्यावर ते म्हणाले की प्रत्येक व्यक्तीबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात. ओबीसी समाजाचा हितचिंतक मंत्रिमंडळात आल्यानं त्याचा फायदाच होईल असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर यावर छगन भुजबळांची जेव्हा पहिली पत्रकार परिषद पार पडली मंत्रिपदी वर्दी लागल्यानंतर, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे, नेहमीप्रमाणे ते शेरोशायरी करतात आणि एक शेर त्यांनी व्यक्त केला, मैं देर से आया मगर दुरुस्त आया. आता त्यांनी यावेळी स्पष्टपणे म्हटलं की एक व्हिडिओ व्हायरल होता आहे, पत्रकारांनी त्याबद्दल त्यांना विचारलं की तुम्ही अजितदादांचा बुके वगैरे स्वीकारला नाही वगैरे. त्यावेळी थेट छगन भुजबळ म्हणाले की कोणी सांगितलं तुम्हाला? छे
बुके, अरे बाबा मी अजितदादांचा बुके स्वीकारलेला आहे, अजितदादांनी निर्णय घेतल्यामुळेच मला मंत्रिमंडळात स्थान मिळालंय असं त्यांनी यावेळी म्हटलं. शिवाय आमच्यात मतभेद असतील पण अजित पवार यांचा पक्ष मी कधीही सोडला नव्हता. आगामी निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार. आता जरांगेंनी जे अजितदादांनी फार मोठी चूक केली असं म्हटलं होतं, त्यावर जेव्हा त्यांना विचारणं झालं तेव्हा ते म्हणाले की अहो जरांगेंनी चूक केली आहे, चुका नाही त्यांनी खेळे केलेत, मराठा समाजाचं नुकसान केलंय. मराठा समाज हा मोठा बांधव म्हणूनच आम्ही नेहमी म्हणत आलेलो आहोत, पण दादांनी भुजबळांना मंत्रिमंडळात घेऊन चूक केली हे त्यांचं वाक्य आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे. शिवाय त्यांनीच मराठा समाजाचं नुकसान केलं असं छगन भुजबळ म्हणाले. मला कोणतं पण पद द्या, खातं द्या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील ते मी स्वीकारायला तयार आहे. मुंडेंना काढल्यानंतर तुम्हाला घेण्यात आलं असं म्हटलं जातंय, त्यावर लगेच छगन भुजबळांनी हा चला आगे पुढे विचारा असं म्हणून त्या प्रश्नाला बगल दिली. शिवाय यावेळी त्यांनी 35 वर्षांपासून मी ओबीसी चळवळीत काम करतोय आणि त्यानुसार बाठी आयोगाच्या अहवालानुसार आमच्या आरक्षणाची टक्केवारी काही प्रमाणात कमी झाल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो होतो. आम्हाला गेलेल्या टक्केवारी परत मिळवण्यासाठी आम्ही मागणी केली आणि त्यावर पूर्वीप्रमाणेच महाराष्ट्राला ओबीसीचं आरक्षण मिळेल असं म्हटल्यानंतर मी आनंदित झालेलो आहे. त्यामुळे दलित, आदिवासी आणि या समाजाला जसं केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळतो तसा निधी आता भविष्यात आम्हाला मिळू शकेल. कारण पंतप्रधान मोदींनी नुकतीच जातनिहाय जनगणनेची घोषणा केलेली आहे. त्यावेळी आमच्याकडे डाटा नव्हता म्हणून आम्हाला निधी मिळत नव्हता. आता ही जातनिहाय जनगणना सुरू होणार असल्यानं आम्हाला 100% निधी मिळेल अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. आता एवढं सगळं घडल्यानंतर यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भुजबळ यांना जे काही खातं मिळण्याची शक्यता आहे ते म्हणजे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपद, जे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळात देखील सांभाळलं होतं, एकनाथ शिंदे यांच्या काळात देखील सांभाळलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील सांभाळलं होतं. शिवाय विलासराव देशमुख यांच्या काळात देखील ते होते. म्हणजे आता हे त्यांचं चौथं जर त्यांना मिळालं हे मंत्रिपद तर ते चौथं असेल. पहिलं विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये 99 साली, उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये 2021 ते 2022 मध्ये, एकनाथ शिंदेच्या काळात 2023 ते 2024 आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना हे पद पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच भुजबळांची जर आपण कारकीर्द पाहिली तर भुजबळ भाजी विक्रेता ते थेट गृहमंत्री या पदापर्यंत पोहोचलेले नेते आहेत. एकतर ते मुळातच मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकायचे. त्यांची आई म्हणजे अक्षरशः फळं विकत असे, त्यावेळी ते त्यांच्यासोबत असायचे. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ऐकल्यानंतर ते भारावून गेले आणि आपला जो कोर्स होता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, जे विजय TI कॉलेजमधून करत होते, तर त्यांनी अर्धवट सोडला आणि पुढं ते थेट शिवसेनेत सक्रिय झाले. अर्थात नंतर त्यांनी शिक्षणही पूर्ण केलं आणि तो कोर्सही पूर्ण केला. 1985 मध्ये हेच छगन भुजबळ थेट मुंबईचे महापौर झाले. एकंदरीतच काय त्यांचा जर प्रवेश जो म्हणजे शिवसेनेतली सक्रिय भूमिका, आधी ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाले ते नगरसेवक 1973 मध्ये, त्याच्या आधी शाखा प्रमुख बनवलं बाळासाहेबांनी, 1985 ला महापौर झाले, नंतर 1985 लाच आमदार देखील शिवसेनेचे झाले. नंतर 1991 ला मात्र त्यांनी शिवसेना सोडली आणि ही शिवसेना सोडताना मात्र त्यावेळी कारण ठरलं ते मनोहर जोशी यांना मिळालेल्या विरोधी पक्षनेतेपदाचं. पण त्यांनी त्यावेळी आपलं वरकरणी बाळासाहेबांनी या ठिकाणी विरोध केला होता. त्यामुळं कदाचित मी म्हणजे वरकरणी कारण बाळासाहेबांचा मंडल आयोगाला बाळासाहेबांनी विरोध केला होता असं कारण पुढे करण्यात आलं. पण खरं तर मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालं होतं, त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले होते.
कारण की 1990 मध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी शिवसेनेचे पहिल्यांदाच 52 आमदार निवडून आले होते. त्यावेळी मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर एकच वर्षात 1991ला छगन भुजबळ यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये 9 आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार हे काँग्रेसचे नेते होते. अर्थात कुणी त्यांना काँग्रेसमध्ये नेले आता हे मी काही सांगायची गरज नाही. आणि हे सगळं घडल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांना लखोबा लोखंडे अशी उपमा दिली होती. कारण बाळासाहेबांनी केवळ एकटेच नव्हे, असे टायरवाला, पंक्चर काढणारे, भाजीवाले अशा बऱ्याच जणांना बाळासाहेबांनी खरं म्हणजे मंत्रिपदापर्यंत पोहोचवलं होतं. नंतर राष्ट्रवादी सोबतच छगन भुजबळ राहिले. कारण की 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या परदेशी मुद्द्यावरून त्या ठिकाणी शरद पवार यांनी काँग्रेस सोडली. 1999 राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि त्याच वेळी छगन भुजबळ यांची गृहमंत्रीपदी वर्णी लागली. पण नंतरच्या काळात जर आपण पाहिलं, त्या दरम्यानच्या काळात 1999ला राष्ट्रवादीने त्यांना भले गृहमंत्री केलं असलं तरी देखील 1995 मध्ये माझगाव मतदारसंघातून मुंबईच्या बाळा नांदगावकर जे शिवसेनेचे तरुण नवखे उमेदवार होते त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. त्यावेळेपासून छगन भुजबळ जे नाशिकला आपल्या मूळ गावी गेले आणि येवला मतदारसंघातून निवडणूक लढत राहिले. एकंदरीतच काय 2004ला म्हणजे या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं तर तेलगी प्रकरण घडलं. त्यावर त्यांच्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झाला. नंतर मुलाला आणि पुतण्याला त्यांनी निवडणुकीचं तिकीट दिलं म्हणून घराणेशाहीचा आरोप झाला. नंतर आपल्याला आठवत असेल मार्च 2016 मध्ये महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर झालेल्या आरोपात आणि बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आणि ऑर्थर रोड जेलमध्ये रवानगी झाली. 2 वर्ष 2 महिने त्यांना जामीन देखील मिळाला नाही. ते जेलमध्ये होते. ज्या छगन भुजबळांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, गृहमंत्री असताना अंडा सेलची निर्मिती केली होती, त्याच अंडा सेलमध्ये त्यांना त्यावेळी राहावं लागलं. शेवटी 2019ला त्यांची सुटका झाली जामिनावर. आणि मग आपल्याला आठवत असेल की 2019 मध्ये ठाकरेंच्या मविया सरकारमध्ये त्यांची अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागली. तिथपासून पुन्हा त्यांचा आलेख चढता झाला. 2023ला एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्याच पदावर होते आणि आता 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. कदाचित तेच पद, तेच मंत्रिपद त्यांना मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीत हा सगळा प्रवास छगन भुजबळांचा पण एवढं नक्की आहे, छगन भुजबळ यांचं इनकमिंग हे धनंजय मुंडे यांच्या आउटगोईंगमुळे झालेलं आहे. हे प्रश्न जेव्हा त्यांना विचारला गेला त्यावर त्यांनी ते डिनाय केलं. चलो आगे उत्तर देण्याचं टाळलं. याच्यावरूनच क्लिअर दिसतंय की धनंजय मुंडेंचं आता मंत्रिमंडळात कमबॅक होणं जवळपास अशक्य आहे. आता छगन भुजबळ यांचा ओबीसी चेहऱ्याचा, ओबीसी पदाचा, ओबीसी नेत्याचा वापर करून स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आपला फायदा करून घ्यायचा हाच डाव कदाचित या ठिकाणी खेळला गेला असेल. आणि भाजप तर नेहमी सांगतं ओबीसी आमचा DNA आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचीच देखील याला हिरवा कंदील देवेंद्र फडणवीसांचा असणार आहेच. त्यामुळे आता भाजप याचा फायदा उचलणार का अजित पवार याचा फायदा उचलणार याचं उत्तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्येच मिळू शकेल. एकंदरीतच काय तर मुंडेंना वाढलेलं अन्न छगन भुजबळांच्या ताटात, याच्या पलीकडे काही नाही. आता छगन भुजबळांचा उपवास सुटलाय, धनंजय मुंडेंचा उपवास सुरू झाला. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.